कुछ करिए बस बड़ा। चला आपण पुढच्या मॅच कडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना घेऊन जाईल. जवळपास 12वी मॅच इथे मैदानामध्ये आज दिवसभरामध्ये संपन्न होते. आपण सनलाइट मधून फ्लड लाईट मध्ये देखील ही स्पर्धा आज दिवसभरामध्ये दिवस रात्र या सत्रामध्ये आपण खेळवतोय. 12वी मॅच मैदानामध्ये संपन्न होते. उद्या देखील सकाळच्या सत्रामध्ये सनलाइट मध्ये आपण मॅचेस काही खेळवणार आहोत जो नॉकआउट आहेत. परंतु लीग स्टेज मधील इथे शेवटची लढत जवळपास इथे संपन्न होते. चला पंचांचा इशारा येईल. मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल हातातून निसटला आणि पाठवला देखील सीमारेषेच्या पलीकडे. 6-6-6 षटकार. सहा धावेने सुरुवात तर झाली आहे. पुन्हा एकदा इथे वेगात फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त घेतली चेंडूने. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पहिल्याच बॉलवरती 6. दुसरा चेंडू इथे मात्र निर्धाव. डॉट. चांगला प्रयत्न इथे सुरू आहे रोखण्याचा. पुन्हा एकदा चेंडू जयश्रीच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 7. पहिलं षटक सुरू आहे. 7 धावा. सुरुवात अप्रतिम. पुन्हा एकदा वाईट बॉल. अतिरिक्त धाव. 8 धावा इथे आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची अगदी टॉप एज. चेंडूने उंची गाठी आहे परंतु कुठल्याही प्रकारची धाव मात्र मिळणार नाही. धावसंख्या 8. 8 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल. पहिल्या षटक 7 षटकांची मॅच. 8 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला प्रहार आणि बॉल सीमारेषा पार. येईल चौकार. धन्यवाद. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुहेरी एकामध्ये प्रवेश. 12 धावा झाल्यात. इथे मात्र चेंडू निर्धाव आहे. चांगला कमबॅक केलेला आहे. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगली धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न. तो मानस तो मनसुबा इथे पाहतोय आपण बॅटमॅनकडून. पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षण मात्र खराब. संधी होती विकेट घेण्याची परंतु झेल मात्र निसटतोय. जीवदान मिळतंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात. पहिलं षटक संपलंय ना. ओव्हर झाली आहे. षटक संपलंय म्हणण्यावरती संपलंय. बोला तो बोला. पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद करू नका. पहिलं षटक संपलंय. 13 धावा झाल्या. चला मॅच कडे आपण वळतोय. 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. इथे दांडीगुल. मिळालेल्या जीवदानाचा फायदा मात्र घेता आला नाही आणि पहिल्याच विकेटचं पतन. पहिला बॅटर त्रिफळा बाद होऊन डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. 13 या धावसंख्येवरती एक बॅटर बाद. 1-13. दूजा किसका देखेंगे. अगली गेंद. पुढचा बॉल.
इथे देखील काय चेंडू इथे हाताळलाय. वाह, कळूनही आलं नाही. अजय इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. सुरुवात चांगली केली आहे. 13 एक बॅटर बाद 13. पुढचा बॉल. पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा बॉल. चांगला ऑफ ड्राईव्ह इथे आपण पाहतोय. सिंगल इथे मिळते. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 14. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 1 धाव खर्च केली तर एक बॅटर देखील इथे बाद केला. 14 धावा आतापर्यंत. 14 for loss of 1 after first second over in progress. पुढचा बॉल. पुन्हा एकदा सॉलिड डिफेन्स. सरळ बॅट इथे उत्तर देण्याचा प्रयत्न. निर्धाव संयम दाखवलाय. 14 धावा झाल्या. 4 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च केली. एक विकेट देखील प्राप्त केली आहे अजय यांनी. इथे देखील आपण बार काहीच चुकीचा चेंडू इथे हाताळला जातोय आणि पंच लगेच गोलंदाजाला इथे दंडात्मक कारवाई करतायत. 5 बॉल. धावसंख्या होते ती 15. 15 for loss of 1. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला पॉइंटच्या दिशेने धावाची संधी, परंतु ती संधी गमावली आहे. जर डायरेक्ट हिट झाला असता तर, जर आणि तर वरती क्रिकेट खेळलं जात नाही. सिंगल मात्र इथे मिळते. धावसंख्येत एक वाढ, धावसंख्या एकाने इथे वधारली जाते. आतापर्यंत एकूण गोळा 16. 16. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक या षटकातील. एक बाद 16. पुन्हा एकदा चांगला फटका खेळला. इथे क्षेत्ररक्षण खराब. जसं पुलाखालून पाणी निघून जातं तसं हाताखालून चेंडू निष्ठून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 4 4 चौकार. धन्यवाद. 20 धावा झाल्या. षटक क्रमांक 3 ची इथे सुरुवात. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती. सुरुवात निर्धाव चेंडूने होते. 2 षटकानंतर 20 धावा. पुन्हा एकदा बॅकफूट पंच. फार वेगवान फटका आहे परंतु सिंगलच. धावसंख्येत एक वाढ, धावसंख्या 21. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथे मिळते. 22 धावा झाल्यात. एक धाव इथे धावसंख्येमध्ये वाढवण्याचा प्रयत्न हे दोन्ही बॅटर करतायत. समान ताकदीचे आणि समान उंचीचे आणि समान शैलीचे फटके त्यांच्या बॅटमधून येत आहेत. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अक्षरशः यशांना फुंकर मारून चेंडू निघून गेला. फक्त वेध घेतला नाही, बाकी सर्व काही झालं. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू झालेत. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पुन्हा एकदा वेग शरीराचा. सरळ शरीराचा वेग घेतलाय. निर्धाव चेंडूची सांगताय. फक्त 2 धावा स्वप्नीलने आतापर्यंत खर्च केल्यात या षटकामध्ये. 22 झाल्यात. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा इथे बॅटवरतून बॉल इथे ब्रश होतोय. सिंगल मिळते. 3 धावा स्वप्नीलने खर्च केलेल्या 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. एक बॅटर बाद. 1 2 3. एक बॅटर बाद आहे. 23 धावा झाल्यात आणि 3 षटके इथे संपुष्टात. चौथं षटक गोलंदाजी मार्कवरती ऋषिकेश. वैयक्तिक पहिलं, संघासाठी चौथं. पहिला बॉल फुलटॉस. लॉंगच्या दिशेने धावाची संधी. ओ इथे गमावली आहे. वेगवान चित्याची चपळाई आणि हरणाची गती दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळाली. फार वेगवान धाव.
धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 24. एक बॅटर बाद, चौथं षटक सुरू आहे. नो बॉल आणि त्यावरती आलेला चौकार. एकोणतीस धावा. धन्यवाद डीजे. 29 झाल्यात. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. बघा बाहेरून आवाज देऊ नका. तुम्ही जर बाहेरून आवाज दिला तर इथून ते आहे तो पण नो बॉल देणार नाही. हा पंच फार संयमाने सांगतात बरं का. आणि मी तुम्हाला त्याच्यावरूनच सांगितलं. 30 धावा झाल्यात. पुन्हा एकदा उंच पुरा फटका खेळला. एक धाव तर नक्कीच मिळेल. ऋषिकेश गोलंदाजी मार्कवरती 31 धावा झाल्यात. चांगली पार्टनरशिप. दोन्ही बॅटर देखील चांगली धावसंख्या इथे उभी करतायत. 31 धावा झाल्यात. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल इथे वेगवान. चांगली रनिंग विथ द विकेट. एकेका धावेसाठी इथे धावा तर सुरू आहे. 32 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र रावेशच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. 33 धावा आतापर्यंत झाल्यात. 33 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. चौथं षटक अजूनही मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा खेचून मारलाय सप्राक. एखाद्याच्या कानशिलात मारावा तसा सट्टीशी आलेला आवाज. बॉल सीमारेषा पार. षटकार. 39 धावा झाल्यात. धन्यवाद डीजे. 39. पुढचा बॉल. पुन्हा एकदा काय बॅटिंग इथे केली आहे. अप्रतिम. धावसंख्येमध्ये एक ने वाढ. 40 धावा. 4 षटकानंतर 40. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अप्रतिम अशी बॅटिंग इथे उमेश ज्या पद्धतीने धावसंख्येला आकार देत आहेत आणि चांगली साथ इथे राज देखील देत आहेत. उमेश राज ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्कवरती शुभ कार्याची जबाबदारी, शुभ संकेत देणारी जबाबदारी शुभम यांच्यावरती सोपवली जाते. पहिलाच बॉल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ड्राइव्ह इथे केलाय परंतु म्हणावा तसा बॅटवरती येऊ शकला नाही. सिंगल मिळते, प्राप्त होते. 41 धावा झाल्यात. पुढचा बॉल. पुन्हा एकदा चेंडू उंची जास्त घेतली. धावाची इथे शिकार करतायत सेट बॅटर. दुर्दैवीरित्या मात्र इथे बाद होतायत. उमेश बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. 41 धावा. नवीन बॅटर. नॉन स्ट्राइक एंडला. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न इथे शुभमॅननी केला परंतु फार वेगवान फटका होता. एवढ्या वेगात चेंडू अडवणं देखील फार सोपं नाहीये परंतु प्रयत्न केला. हातातून चेंडू निसटला. हातावरती तुरी देत चेंडू इथे वेगळ्या दिशेने मार्गस्थ झालाय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 42. 42. पुढचा बॉल. इथे देखील बॅटवरती चेंडू क्रश. इथे धावाची संधी परंतु इथे एक धाव पूर्ण केली जाते. आठ वाजून 40 मिनिटांनी केलेली धावांची चोरी. धावसंख्येमध्ये एक ने वाढ. धावसंख्या होते 43.
पुढचा बॉल इथे देखील फुल टॉस झेलाची संधी परंतु चेंडूने इथे मात्र क्षेत्ररक्षकाला दिलेला गुंगारा बॉल जाईल सीमारेषा पार हा येतोय पुन्हा एकदा लकीली चौकार 4 धावा धन्यवाद 47 नो बॉल पंचांनी नो बॉलचा कॉल केला इथे इथे डायरेक्ट परंतु पंचांनी नो बॉल का दिलाय कारण गोलंदाजाची ऍक्शन इथे मात्र थोडीशी अपवादास्पद दिसून आली सरळ हाताने तुम्ही गोलंदाजी जेवढी कराल तो फायदा आहे एखादा नो बॉल इथे मात्र तुम्हाला मॅचच्या बाहेर घेऊन जाऊ शकतो आताच्या 2 धावा आहेत धावसंख्या होती ती 49 पुढचा चेंडू फ्री हिट पुन्हा एकदा फ्री हिटच्या बॉलवरती फायदा घेता आला नाही निर्धाव डॉट एवढी चांगली बॉलिंग होती पण नो बॉल का टाकला सरळ हाताने एवढी चांगली बॉलिंग टाकताय कधी कधी काय होतं जास्त वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल फेकला जातो तो अतिउत्साह असतो 49 झाल्यात 5 षटकानंतर 49 शेवटचं षटक अक्रॉस येऊन इथे गोलंदाजी केली जाते व्हाट अ कॅच एका हातामध्ये चेंडू पकडलाय यष्टीच्या मागे आणि यष्टीरक्षक सांगतायत असे झेल माझा डाव्या हाताचं काम आहे सुरेखरित्या झेल टिपलाय विकेटचं पतन अजून एक बॅटर राज बॅक टू द पॅव्हिलियन अप्रतिम असा झेल एका हातामध्ये झेल टिपलाय क्या बात है असे झेल पकडले जात नाहीत असे झेल चिटकले जातात परंतु प्रयत्न 100% करावे लागतात 49 वरती अजून एक बॅटर बाद झालाय पुढचा बॉल काय गोलंदाजी आहे इथे गोलंदाजाचं कौतुक आहे फार वेगवान गोलंदाजी आहे एवढे चांगले गोलंदाज आहेत मगाशी काहीशा वेगळ्या शैलीने गोलंदाजी टाकली आता वेगळ्या पुढचा बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटने लॉंगच्या दिशेने इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषा पार येईल चौकार 4 धावा 4 रन्स धन्यवाद धावसंख्या 50 ची पार 53 धावा झाल्यात 50 अप इथे तुम्हाला धाव मिळाली असती एवढा फेकाफेकीत बॉल कलेक्टच केला नाही तुम्ही आतापर्यंत 2 झाले असते त्याचं लक्षच नव्हतं फेकल्यानंतर इथे नॉट आउट गेला तुम्ही धावा पळायची गरज होती बघा या गोष्टी मी तुम्हाला आता सांगितल्यात पुढच्या मॅच मध्ये सुधारणा करा अशा धावा मिळू शकतात 53 धावा झाल्यात पुढचा बॉल पुन्हा एकदा वाह काय गोलंदाजी केली आहे इथे स्वप्नील 53 धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचे 6 चेंडू शिल्लक लास्ट 6 बॉल काय लास्ट बॉल शिल्लक आहे पहिल्या बॉलला विकेट गेली ना मग बरोबर मग तो डॉट गेला ना चला शेवटचा बॉल आहे शेवटचा बॉल 4 देऊन गेला की काय 4 द्यावा गेल्या एका चेंडूची किंमत तुमच्या जाणून घे स्वप्नील शेवटच्या बॉलवर आलेला चौकार
धन्यवाद. 57 धावा झाल्यात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 57 झाल्यात. लास्ट 6 बॉल. पहिलाच बॉल. बॅक टू द बॉलर. अजय गोलंदाजी मार्क वरती. निर्धाव. पहिल्या डावातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचे 5. इथे बॅट चेंज आणि विकेट. धन्यवाद. 57 या धावसंख्येवरती अजून एक बॅटर बाद होतोय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न. इथे धाव बाद. धन्यवाद. 5-57. राहू द्या चला तिथपर्यंत नाही जात बॉल. गेला बाहेर तर सिंगलच आहे. 5-57. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करा. बॉल सीमारेषा पार. धाव संख्या 60 पार. 61 धावा. धन्यवाद. 61 झाल्यात. क्षेत्ररक्षण खराब झालंय कारण 3 चौकार हातातून सुटून गेलेत. पुन्हा एकदा चांगला ड्राइव्ह इथे पाहायला मिळाला. ऑन ड्राइव्ह. 62 झाल्यात. शेवटचा बॉल. अजून एक शिल्लक आहे. 62 झाल्यात. या इनिंगचा शेवटचा चेंडू. 62. अजून किती का 63 जिंकण्यासाठी. इथे बॅटर बाद. 62 झाल्यात. 63 जिंकण्यासाठी आहे. चला शेवटचे हे 42 चेंडू आजच्या रात्रीतले. शेवटच्या मॅचची शेवटची इनिंग. 42 बॉल 63 धावांची गरज. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल. यष्टिरक्षकांना ठाऊक आहे. आम्हाला विचारण्यापेक्षा यष्टिरक्षकांना ठाऊक आहे संपर्क किती आहे. यस नॉट आउटचा कॉल आहे. पहिला चेंडू निर्धाव आहे. पहिलाच बॉल निर्धाव. पुन्हा एकदा निर्धाव. राज
गोलंदाजी अप्रतिम करतायत. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. बॅक टू बॅक इथे चेंडू निर्धाव. धावसंख्येला अजूनही सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट. काय फटका इथे सजवलाय. चांगला फटका आहे. परंतु मिळाले किती? फक्त 1. धावसंख्येचा शुभारंभ सुरुवात श्री गणेशा सिंगलने इथे केली आहे. एकच धाव. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव. 5 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव. पुन्हा एकदा निर्धाव. पहिलं षटक फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी राजांनी केली. चला थोडीशी हालचाली पटपट करा. पण सकाळी 8 वाजल्यापासून इथे 7 वाजल्यापासून तुम्ही आलात. स्पर्धेतली ही शेवटची लीग मॅच. त्यानंतर सुपर नॉकआउट उद्यापासून. उद्याचा दिवस आहे. पहिलाच बॉल अपट बार आणि त्या दरम्यान सिंगल. फर्स्ट बाउन्सरचा इथे इशारा कळवलाय. फर्स्ट बाउन्सर सिंगल. धावसंख्येमध्ये वाढ 2 धावा. चांगला इथे बॅकवर्ड पॉइंटच्या वरती इथे चेंडू खेळला जातोय. पुन्हा एकदा फ्रीटचा बॉल. फ्रीट आनंदामध्ये इथे कळून येत नाही. कधी कधी आपण म्हणतो फ्रीटचा बॉल समजून येत नाही. धावसंख्या 4 आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका. तो एकच. धावसंख्या 5. पुन्हा एकदा चांगला फटका. परंतु एकच. एक धाव. 6 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक. 6 धावा झाल्यात. पुढचा बॉल. इथे देखील धाव घेण्याचा प्रयत्न. ओ इथे 7 धावा झाल्यात. 2 षटकं संपलेत आणि 7 धावा. 63 धावांचा पाठलाग आहे. 7 तर झाल्यात. अजूनही विजयासाठी 56 करायच्या आहेत. चेंडू शिल्लक राहिलेत 30 चेंडूंमध्ये 56 धावा. 30 बॉल 56. एवढा वेळ मीटिंग. जास्त वेळ मीटिंगला खर्च करू नका. वेळ पटपट खेळा.
सगळ्यांनी एक एकदा सांगा. सगळ्या खेळाडूंनी एक एकदा सांगा. पहिलाच बॉल आतमध्ये येणारा, दोघांच्या दिशेने खेळला, एकदा पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी देखील पूर्ण आहे, तिसरीचा होईल का? 3 खेळाडू बॅकअप साठी होते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते 3-9. या षटकाची सुरुवात दुहेरीने केली जाते. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. उमेश गोलंदाजी मार्क वरती आहे. ज्यांनी बॅटिंग देखील चांगली केली, संघासाठी बॉलिंग देखील चांगली करतायत. 9 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट, दोघांच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. 10 धावा डिक्लेअर आहे. 10 धावा आहेत. पुन्हा एकदा स्ट्राइक चेंज. 10 धावा झाल्या. काय फटकेबाजी इतकी ताकदवान आहे ना सर. स्ट्राइकला तुम्हीच या, ज्यांनी मारला ते स्ट्राइकला या. 10 धावा झाल्यात. आकाश पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आहे. पुन्हा एकदा खेचून मारलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर. 16 धावा आतापर्यंत झाल्यात. धन्यवाद. 16 झाल्यात. या फटक्याची गरज होती. पुन्हा एकदा वेगवान फटका फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. धावसंख्येमध्ये 1 वाढ. ऑल इज वेल. सर जरा चेक करत, मला वाटतं लागलाय बॉल त्यांना. ऑल इज वेल का उमेश? यस, ऑल इज वेल. दिल पे हाथ रखो और कहो ऑल इज वेल. हो जाएगा. धावसंख्या 17. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. इथे धाव घेण्याचा प्रयत्न. काय होतंय? आकाश यांना अक्षरशः घेणार आउट आहे. षटकानंतर 17 धावा झाल्यात. अजूनही 24 चेंडूचा खेळ हा दुसऱ्या डावातील शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा राज यांना आमंत्रित केलंय. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक. स्ट्राइकवरती आकाश. पहिलाच बॉल फुटला सात पंच केलाय. नाही याच्या मागे असेल, तुम्ही बॅनर करा ना वर. पलीकडे गेला फटके आला ना, तो काय आला की आतमध्ये. हे फटके असे मारतात. तिसरा बॉल घालवायची तयारी होती याची. बरोबर त्या जाळीमधूनच चेंडू मारतायत. डिक्लेअर आहे ना, डिक्लेअर. आकाश तुम्ही स्ट्राइकला या. स्ट्राइकला आकाश सरच आहेत. आकाश सर तुम्हीच मारला होता ना, तुम्हीच थांबा मग. बरोबर आहे. 18 धावा. पुन्हा एकदा वेगवान, परंतु इथे धावाची संधी. अरे देवा, इतक्या जोरात मारायचा प्रयत्न केला की एक धाव खर्च केली सर ते शेवटी. 19 धावा इथे झाल्यात. 19. थोडीशी धावपळच आहे. हे धाव घेणं काही सोपं नसतं. 19 धावा झाल्यात. पुढचा बॉल इथे देखील वेगवान, फार फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी राज यांची. एक्सप्रेस फार वेगवान आहे. 19 धावा झाल्यात.
इथे मात्र बिमर. खराब चेंडू. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे वाढली जाते. 21. आकाशांना संधी आहे मोठा फटका खेळण्याची. लायसन मिळालंय. इथे काय हरकत नाही. फ्री बॉल आहे. फ्री आहे. आनंदावरती विरजन घालण्याचं काम त्या फ्रीने केलंय. आणि मगाशी देखील आकाश वाचत होते परंतु फ्रीडला वाचले. आता पण फ्रीडला वाचले. आता 2 वेळा जीवदान मिळाले. फायदा एकदाच घ्यायचा आहे. मोठा हिट केलाय. ओ इथे मात्र एकदा यदा कदाचित इथे परत एकदा धाव होती. धाव घेण्यास कळवलेला नकार. त्यांना स्ट्राईक मिळतच नव्हती. त्याच्यामुळे त्यांनी आता ठरवलं शेवटच्या बॉलला मी स्ट्राईक घेणारच. धाव असली तरी पळणार नाही. 21 धावा झाल्यात. अठारह 42. 18 गेंदों में 42 रनों की जरूरत. 18-42 सामन्याचं समीकरण गुणोत्तर प्रमाण. पहिलाच बॉल गुडघा टेकवत खेळण्याचा प्रयत्न. बॅटरने गुडघा टेकला परंतु बॉलला सीमारेषेच्या पलीकडे नाही टाकला. निर्धाव डॉट. हा चेंडू मात्र भरकटला आहे. सिंगल मिळते. धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या 22. अजूनही 41. 17 बॉल 41. 17 चेंडू आणि 41. पुन्हा एकदा वाईट. धाव घ्यायचे नाही. नकार. 17-40. मागची मॅच डोळ्यासमोर आणा. तुम्हाला कळून येईल की मॅच होती कुठे आणि जाते कशी. कशी झाली मॅच. पैसा वसूल झाला का मागच्या मॅच मध्ये. चेतनला आज काही चांगली झोप येणार नाही. इथे मात्र वेगवान फटका आहे. 4 धावा आहेत. फार वेळानंतर इथे डीजे मास्टरला देखील गाणी वाजवायची संधी मिळते. चौकारामुळे वाजवा. धन्यवाद. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे निर्धाव. अजूनही विजयासाठी 36 धावेची गरज आहे. चांगला फटका इथे खेळला आहे. पुन्हा एकदा वाईट. 35 अजूनही करायचे आहेत. 35 करायचे अजूनही. 35 काही सोपं नाही आणि बघायला गेलं तर मारले तर होऊ शकतात. आणि तो प्रयत्न सुरू आहे. सातत्य आहे. परत एकदा एकच धाव. आता होईल. हे प्रेशर इथे जे दिले ना त्याचा परिणाम आहे. मगाच्या मॅच मध्ये तुम्ही बघितलं असेल प्रेशरचा परिणाम काय होतो. अजूनही विजयासाठी 33 धावेची गरज आहे. 30 झाल्यात आणि अजूनही 33 करायच्या आहेत. पुन्हा एकदा थोडंसं बदलाली धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे धाव बाद. इथे बॅटर धाव बाद. विकेटचं पतन. अजूनही 33 धावेची गरज आहे. काही चेंडू आहेत मग स्ट्राईक का बदलली. आकाश इथे स्ट्राईकलाच असतील.
नवीन बॅटर धावबाद झाले, आपलं जे बाद झाले तिथे नॉनस्ट्राइक गेट वरती, त्यामुळे जागा बदलून चालणार नाही. इथे देखील सुरेखरित्या षटकाची समाप्ती. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 33 धावेची गरज. 12 बॉल 33. Pick yourself up and dust yourself off and back in the saddle. You're on the front line, everyone's watching. You know it's serious, we're getting closer, this isn't over. The pressure's on, you can feel it, but you got it all. धन्यवाद. शेवटचे 12 आणि 12 मध्ये 33. पहिलाच बॉल नो आणि त्यावरती आलेली सिंगल. ते गेट लावा ना सर, ते गेट लावा, गेट, ते गेट लावा. आताच्या 2 धावा. 12 मध्ये 31 आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. वाईड बॉल. 12 चेंडूंमध्ये 30 धावा आणि पुढचा चेंडू फ्री हिट आहे. 12-30. पुन्हा एकदा वाईट. 29. 12 मध्ये 29. 12-29. नो बॉल. अरे बापरे. 12 मध्ये 28. आता असंच मोजावं लागेल. चला, गोलंदाज बदली करायचं, करू शकता. केला. बारा चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. होऊ शकतात. 12 मध्ये 28 काही अवघड नाहीये आणि त्यातून फ्री हिट आहे. जो फ्री हिटचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज इथे बदली केले जात आहेत. राहुल. वाईड बॉल. 12 चेंडू आणि 27 धावा. फ्री हिट कंटिन्यू. 6 धावा या मोफतच्या आल्यात. 12-27. परत एकदा वाईड. अरे बापरे. 26. 12 चेंडू आणि 26 धावा. आता इथे काहीसा उलटफेर होतोय का? 12-26. इथे डॉट बॉल आहे. 11-26. 11 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. अकरा चेंडू आणि 25. फक्त एवढंच मोजावं लागतंय, बाकी काही बोलण्यात अर्थ नाही. 11-25. इथे वाह, या चेंडूने मात्र इरादे स्पष्ट केलेत राहुल यांचे देखील. 10 मध्ये 25 करायचे आहेत. नऊ चेंडू आणि 25. 9 चेंडू मध्ये 25. आकाश आघाडीचे बॅटर आहेत, मोठा फटकाच्या तयारीत आहेत. पुन्हा एकदा डॉट. एवढे अपील दमदार करताना अक्षरशः पंचांवरती प्रेशर निर्माण करण्याचं काम करतात. पंच संयमाने उत्तर देत आहेत. 8-25. धाव घेण्याचा प्रयत्न आणि स्वप्नील इथे बाद. वाईड बॉल आहे. 8 मध्ये 24.
8 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 24 धावेची गरज आहे. एक बॅटर रिटायर आहे तर एक धाव बाद आहे. रिटायर आउट या नियमाने आकाश बाद झालेत. दोन्ही पण आउटच आहेत. वाह, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं. धावसंख्येमध्ये इथे वाढ करून देण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या 7 चेंडूंमध्ये 23 धावेची अजूनही गरज. 7 बॉल 23, 7 चेंडू 23 धावा. शेवटचे 6 मध्ये 24, 23 माफ करा 23 करायच्या 6 मध्ये. या महेश सर या, लगेच या. पुढे पटकन टाकायला घ्या. गोलंदाजी शेवटचे 6 षटक आहेत. आपल्याला 6 चेंडू आहेत, षटक नाही. चला शेवटचे 6, 23. पहिला बॉल वाईट. 6, 22. इथे मात्र निर्धाव. 5 चेंडू आणि 22 धावा. मला वाटतं जी गोलंदाजी इथे करतायत ना, त्या गोलंदाजीनुसार इथे धावा बनवणं थोडंसं अवघड आहे. आता ज्या काही करायच्या त्या बॅटनेच करायच्या. अवांतर धावेवरती एवढा धावा मिळणार नाही. 5 मध्ये 22 करायच्या. 2 विकेट तरी कमीत कमी हव्यात. त्या गरजेच्या आहेत. षटकार अथवा चौकार. वा, चांगला फटका इथे खेळलाय, परंतु जेमतेम एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील मिळते. तिसरीचा प्रयत्न नाहीये. 4 चेंडूंमध्ये 20 धावा, 3 षटकार आणि दुहेरीचा प्रयत्न करावा लागेल. 100 प्लस मॅचेस या स्पर्धेमध्ये क्रिस्टीस एसएमई लीग मध्ये आपण जवळपास इथे संपन्न केल्यात. आज 100 पार आपण पोहोचलेलो आहोत. चेंडू देखील जेमतेम एकच धाव इथे प्राप्त होईल. एकोणीस 3-19. 3 षटकार आले तर सामना बरोबरीत सुटू शकतो. काय आहे? अठारह. 2 गेंदों में 18 रनों की जरूरत. 2 बॉल 18. आजच्या संदेश समयेतील या 2 चेंडूंवरती हा सामना येऊन ठेपला आहे. हा चेंडू मात्र अवांतर, अजूनही वेळ आहे, लागेल. जवळपास ही 7 ओव्हरची मॅच नाही, 10 ओव्हरची झाली आहे. कारण वाईड बॉल इतके हाताळले, त्यामुळे हा वेळ लागतो. अन्यथा वेळ लागणार नाही. 2 चेंडूंमध्ये अजूनही 16 धावेची गरज आहे जवळपास. दोन बॉलला 2 सिक्स आले. हा तेच मला वाटतं उमेश सांगताय. 2 बॉलला 2 षटकार आले ना, तरी सुद्धा मॅच जिंकत नाही बॅटिंग टीम. मग तुम्ही एवढा वेगात किंवा अतिरिक्त धावा खर्च करण्यामध्ये अर्थ राहत नाही, कारण तुम्ही त्यामध्ये दमणार आहात. जाऊ द्या ना, षटकारीला हरकत नाही.
एक चेंडू इथे शिल्लक आहे. भरपूर करायचे आहेत, 10 करायचे आहेत अजून. आणि मॅच इथे बऱ्यापैकी फिनिश होतीये. मॅच फिनिश विजयाच्या संघासाठी एकदा सुमधुर संगीत.